आता पाहूया मुंबई आणि पुण्यात पाऊस कसा आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। मुंबईच्या ॲक्वालाईन मेट्रो मार्गावरील आचार्य अत्रे चौक स्थानक बंद। काल झालेल्या पावसामुळे ॲक्वालाईन मेट्रो मार्गाचं मोठं नुकसान। मेट्रो प्रवाशांकडून सध्या स्थानकांमध्ये स्वच्छतेचं काम सुरू। JVLR ते वरळीपर्यंत मेट्रो सुरळीत। मुंबईत पहाटेपासून रिमझिम पावसाला सुरुवात। ढगाळ वातावरण कायम, हवेत गारवा। मुंबईत लोकल वाहतूक सध्या तरी सुरळीत। मुंबई आणि ठाण्यातही आज जोरदार पावसाचा इशारा। काल मुंबईत झालेल्या मुसळधार पावसानंतर आजही मुसळधार पावसाचा इशारा। हवामान खात्याने दिला मुसळधार पावसाचा इशारा। नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन। मुंबईत पडलेल्या पावसाचा आजही लोकलवर परिणाम। ठाण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या लोकल 15 ते 20 मिनिटं उशिराने। मुसळधार पावसाचा इशारा असल्याने नागरिकांना बाहेर न पडण्याचं आवाहन। मुंबईच्या पश्चिम उपनगरांमध्ये सध्या रिमझिम पाऊस। अंधेरी सबवेमध्ये सध्या पाणी साचलं नसल्याने सबवेमधून वाहतूक सुरळीत सुरू। विक्रोळीत झाड कोसळल्याने तरुणाचा मृत्यू। विक्रोळीच्या कन्नवार नगरमधील घटना। पुणे शहर आणि जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे तिघांचा मृत्यू। कर्वेनगरमध्ये झाडी कोसळून दुचाकीस्वाराचा मृत्यू। खेड तालुक्यात मासेमारीसाठी गेलेल्या तरुणाचा वीज अंगावर पडून मृत्यू, तर दौंड शहरात एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती। पुण्यातील धरण साठ्यात वाढ होण्यास सुरुवात। पुणे शहरातील पाणीकपातीचं संकट टळणार। पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस। 4ही धरणांमध्ये 28 MLD पाणी वाढलं। पुणे महापालिकेकडून पूर व्यवस्थापनासाठी स्वतंत्र पथकाची नेमणूक। महापालिकेच्या प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयासाठी 25 जणांची नियुक्ती।